हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारती पुस्तकातील काही म्हणी बघूया. ओके, लेट्स स्टार्ट. मूर्ती लहान पण कीर्ती महान, शीतावरून भाताची परीक्षा, सुंठी वाचून खोकला गेला, रात्री थोडी सोंगी फार, उथळ पाण्याला खळखळाट फार, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, झाकली मूठ 1.25 लाखाची, घरोघरी मातीच्या चुली, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, अंथरूण पाहून पाय पसरावे, इकडे आड तिकडे विहीर, काखेत कळसा गावाला वळसा, थेंब थेंब तळे साचे, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, हाताच्या कंकणाला आरसा कशाला. बघा, ही 1 ते 15 म्हणी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या पूर्ण 15 म्हणी आपण पूर्ण केलेल्या आहेत वाचून. आता त्यांचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. या म्हणी आपण एखाद्या उदाहरण देण्यासाठी वापरतो, काही गोष्टींसाठी. जसे मूर्ती लहान पण कीर्तिमान. व्यक्ती जरी लहान असली तर तिची कीर्तिमान असली पाहिजे, तिचे कार्य चांगले असलं पाहिजे. तसेच शीतावरून भाताची परीक्षा. शीत म्हणजे तांदूळाचा दाणा. एक दाणा शेकलेला शिजला की नाही त्यावरून कळतं की पूर्ण भात शिजला आहे म्हणून. प्रत्येक दाणा चेक करायची गरज नसते. तसेच सुंठी वाचून खोकला गेला. म्हणजे एखादी गोष्टी आपल्या त्रासदायक असेल आणि तिचा आपल्याला म्हणजे हे करायचं असेल, तिच्यापासून दूर व्हायचं असेल, तर ती ऑटोमॅटिक जर तिचीच चालली गेली तर आपण म्हणतो की सुंठी वाजून खोकला गेला, बरं झालं बा. रात्री थोडी सोंगे फार. एखाद्या वेळेस असं होऊन जातं की कामं खूप असतात आणि वेळ कमी असतो, त्यावेळी ही म्हणून वापरली जाते. उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे जे पाणी असं उथळ वाहतं, पाणी खूप नसतं डीप, त्याला खळखळाट फार असतो, त्याचा आवाज खूप होतो. तसंच एखादी व्यक्ती करत काही नाही परंतु गाजावाजा खूप करतो, खूप दाखवतो की मी हे खूप काही करतो आहे बा, त्या संदर्भात म्हणून वापरली जाते की उथळ पाण्याला खळखळाट फार, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. कधी कधी असं होतं की 2 व्यक्तीच्या भांडणामध्ये तिसरा व्यक्ती आपलं कार्य कसं साधून जातो की त्या दोघांनाही लक्षात येत नाही, तेव्हा हे म्हणून वापरली जाते की दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. झाकली मूठ 1.25 लाखाची. एखादी गोष्ट अशी असते की ती आपण सांगूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही, त्यापेक्षा न सांगितलेली बरी, असं आपण म्हणतो काही वेळेस. आणि त्यावेळेस हे उदाहरण द्यावं लागतं की झाकली मूठ 1.25 लाखाची, आता काय करणार आहे बा आपण. त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली. जेव्हा आपण प्रत्येकजण एकमेकांचं रडगाणं सांगतो त्यावेळेस आपण म्हणतो की जाऊ देवा, सगळ्यांच्या घरी असंच चालू असतं, घरोघरी मातीच्या चुली, तेव्हा हे म्हणून वापरली जाते. तसेच कोल्ह्याला द्राक्ष आंबट. कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाही तर त्यावेळेस तो काय म्हणतो की काही चांगले नव्हते, ते खराब होते, ते आंबट आहेत. तसं काही लोकांचं असतं. काही लोकांना जर काही गोष्ट मिळाली नाही तर ते आणि ती दुसऱ्याला मिळाली तर ते त्याचं कौतुक करत नाही, ते उलट त्याच्यात फॉल्ट काढतात, दोष काढतात की काही एवढं खास नव्हती होती, म्हणून मी ते केलं नाही, म्हणून मी तिकडे गेलो नाही, म्हणून मी त्या गोष्टीकडे वळलो नाही, असं तो म्हणतो. म्हणजे की असं सांगतो की कोल्ह्याला द्राक्ष आंबट, हे असं त्यावेळेस उदाहरण दिलं जातं. अंथरूण पाहून पाय पसरावे. याचा अर्थ असा आहे की जेवढं आपलंवालं बजेट आहे त्याप्रमाणेच आपण आपले खर्च केले पाहिजेत. सहसा पैशांच्या बाबतीतच ही म्हण वापरली जाते. बजेटच्या बाहेर खर्च करण्यात काही अर्थ नसतो, म्हणून ही म्हण वापरली जाते की अंथरूण पाहून पाय पसरावे बा. आपलं जेवढी आवक आहे तेवढंच आपण खर्च केला पाहिजे, असा याचा अर्थ आहे. इकडे आड तिकडे विहीर. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे असं होऊन जातं की आपल्याला हेही करता येत नाही, तेही करता येत नाही, किंवा 2 व्यक्तींचं असतं तर तोही आपल्या जवळचा असतो, हाही जवळचा असतो, आणि आपल्याला दोघांच्या पक्षात एकाच्या पक्षात फेवर देता येत नाही. म्हणजे दोघी ते ना जवळचे असतात ना, त्यामुळे ते हा याला योग्य म्हणून चालवू शकत नाही किंवा त्यालाच अयोग्य म्हणून किंवा योग्य म्हणून चालू शकत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीची जी परिस्थिती निर्माण होते त्याच्याजवळ, त्या परिस्थितीला म्हणतात इकडे आड आणि तिकडे विहीर. काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे जी गोष्ट आपल्या जवळच असते आपण ती सारे गावभर फिरत असतो,
जसं ते मामाचं आहे ना, तुम्ही बघितलं असेल, चष्मा त्याच्या डोक्यावरच असतो आणि तो सगळीकडे शोधत असतो. तेव्हाही अशी म्हणून वापरली जाते की काखेत कळसा घ्यावा वळसा, म्हणजे वस्तू त्यांच्या जवळच असते आणि ते सगळीकडे शोधत असतात की कुठे कुठे म्हणून, त्यावेळेस ही म्हणून वापरली जाते. तसेच थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठी गोष्ट निर्माण होत असते. पैशांच्या बाबतीत म्हणाल तर रुपया जोडला तरच एक मोठी अमाऊंट तयार होते. त्यामुळे थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण वापरली जाते त्यावेळेस. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, जेव्हा एखादी व्यक्ती कोणाकडे पाहुणा म्हणून जातो आणि त्याचे 2-4 लोक ओळखीचे असतात, तर त्यांना लोकांना वाटतं की की तो व्यक्ती तिकडे जेवेल किंवा इकडे जेवेल, तिकडे चहा झाला असेल, इकडे चहा झाला असेल किंवा तिकडे नाश्ता केला असेल, तर कुणी त्याला विचारत नाही आणि तो पाहुणा नेमकं उपाशी राहून जातो. कोणीच त्याला आग्रह करत नाही, असं होऊन जातं. त्यावेळेस ही म्हणून वापरलं जातं की दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. त्यानंतर हाताच्या कंकणाला आरसा कशाला, म्हणजे ज्या गोष्टी दृश्य स्वरूपात व्हिडिओ दिसत आहेत आपल्याला आणि त्यासाठी आपण आरशात जाऊन बघू, तर ते चुकीचं आहे. जे स्पष्ट दिसतं आहे ते लगेच स्वीकार केलं पाहिजे. म्हणजे हाताचं कंकण आपल्याला दिसतं आहे आणि तरी आपण म्हणू की आरशात जाऊन बघतो, हे किती चुकीचं आहे. म्हणून म्हटलं जातं की हाताच्या कंकणाला आरसा कशाला, जे दिसतं आहे ते मान्य करा लगेच ताबडतोब, त्याच्यासाठी आरशाची गरज नाही आहे, असं याचा अर्थ आहे. आपण 1 ते 15 म्हणी बघितल्या, वाचल्या, त्या पूर्ण केल्या आणि त्यांचा अर्थ समजून सांगितला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. गुड बाय. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.